Hare
माझे जातीचे मज भेटो कोणी, आवडीचे धने फेडावया, आवडीच्या हरी अंतरापासोनी, ऐसे यांचे मने अर्थ माझे, तया लागी जीव होतो कासावीस, पाहातील वास नयन हे, सुफला हा जन्म होईल तेथून, देता अलिंगन वैष्णवांसी, तुका म्हणे तोची सुदिन सोहळा, गाऊया गोपाळा धनेवरी, आवडीच्या हरी अंतरापासोनी, ऐसे यांचे मनी अर्थ माझे, विठ्ठला पेटी नाही वाजेल तरी जमान, मला काय त्याचं एवढं नसतं स्वर. श्री क्षेत्र पवित्र पावनभूमी खडकवाडीमध्ये गेली 38 वर्षापासून अखंड हरिनाम सप्ताहाची परंपरा, भव्य आणि दिव्य ही परंपरा, पवित्र परंपरा चालू आहे. भाऊबाबांच्या पदस्पर्शाने महान तपस्वी संत वेदांताचार्य नारायण महाराजांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली ही भूमी खडकवाडी या ठिकाणी हा अखंड हरिनाम सप्ताह गेली 38 वर्षापासून भव्य दिव्य प्रमाणामध्ये चालू आहे. गावकऱ्यांच्या सर्वांच्या सहकार्याने, थोरा मोठ्यांच्या आशीर्वादाने आणि विशेष करून गावातील ही जी तरुण मंडळी आहे, या तरुण मंडळीच्या विशेष प्रयत्नातून, सहकार्यातून हा कार्यक्रम चालू आहे. हरिभक्तीपरायण काशीनाथ महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम चालू आहे. आणि या ठिकाणी जी ही नामांकित सर्व टाळकरी मंडळी आहे, हरिभक्तीपरायण दगडू महाराज, हरिभक्तीपरायण आपले मृदंगाचार्य, काय नाव त्यांचं,
अभिषेक महाराज सुंदर वाजवतात. अभिषेक महाराज, त्यांचं नाव अभिषेक आहे आणि त्यांच्या सगळ्या अंगाचा अभिषेक झाला आहे आता. वय लहान आहे, छोटा आहे, पण कला मोठी आहे. सुंदर वादक आहेत. त्यांनी हाडाची काडं केलेली आहेत. गोड वाजवतात. आणि आपल्या गावचे पुत्ररत्न मयूर महाराज देखील खूप नामांकित मृदंग महर्षी आहेत. तर ही सर्व टाळकरी मंडळी, व्यासपीठ चालक दादा महाराज गर्जे, रामायणाचार्य तुकाराम महाराज नाकडे, आदित्य महाराज गाढे, आळंदी देवाची, संगीतरत्न, संगीत विशारद, हे सुंदर भजनी मंडळ, आपल्या गावातील सर्व टाळकरी मंडळ, भजनी मंडळ, हरिभक्तीपरायण, शिवाजी महाराज घोडके, सोमनाथ महाराज, दादा महाराज आदी करून सर्व टाळकरी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांच्या सहकार्याने सारूक महाराज, देवराम महाराज सारूक, हे सर्व टाळकरी मंडळी या ठिकाणी या कार्यक्रमाची शोभा वाढवित आहे. आणि यांच्यामुळं ही एवढे मोठाले टाळकरी, सुंदर असे गोड वादक आहेत बघा, ताल सम्राट, ताल महर्षी, ही सर्व जी मंडळी आहे ही वारकरी संप्रदायाची हीच खरी संपत्ती आहे, वारकरी संप्रदायाची. आणि समाज, जन हेच खरं जनार्दन आहे. वेगळा जनार्दन, वेगळा देव कुठं चतुर्भुज रूपाने तुम्हाला दर्शन देऊ शकत नाही. आणि चतुर्भुज रूपाने जर त्याने दर्शन दिलं आपल्याला, तर आपण ते दर्शन करू शकत नाहीत. आपल्या डोळ्यामध्ये ती पाऊल नाही. आता हनुमानजी तिथं आहेत म्हणून आपण दर्शन करतो. ते उगाच प्रगट झाले मूर्तीतून तर आपण दर्शन करतो का? हां, होय, नाही करणार. हे नागपंचमी होऊन गेली ना आताच. नागपंचमीला सर्व पूजा अर्चा करते. तर वारुळाला जाऊन नागनाथाची महिला मंडळ, लहान लहान बालमंडळ, पुरुष मंडळ, सर्व वारुळाची जाऊन पूजा करतात. वारुळाला दूध वाहतात, डाळ वाहतात, ते असे खडे ठेवतात, द्वारा पिवळा करतात, तो हातात बांधतात, अगरबत्ती लावते, सर्व पूजा करतात व्यवस्थित श्रद्धेने. पण त्या वारुळामध्ये नागिन होती आणि एक नाग होता. ती नागिन आपल्या नवऱ्याला म्हटली, म्हणजे नागोबाला म्हटली, काही बाई तुम्ही हे दिवसभर माणसं आपली पूजा करतात भक्तिभावाने, आपण उगं त्यांना दर्शनसुद्धा देणार. आपण उगं त्यांना दर्शनसुद्धा देणार, त्यांना दर्शन दिलं पाहिजे. तो नाग म्हटला, अरे तुम्हाला बाया माणसाचं काही कळतच नाही. अरे जे चाललंय ते बरं चाललंय. मग ती बाईच होती. ती म्हणली, पुरुषाला तुम्हाला तर डोकंच नाही, तुमची बुद्धीची कधी भेटच नाही म्हटली. अहो तुम्हाला एवढं कसं कळाना, एवढी बुद्धी नाही की दिवसभर बिचारे आपली पूजा करते, त्यांना येऊन आपण कमीत कमी दर्शन तरी दिलं पाहिजे का नाही. आता श्रीहट्ट तो पूर्ण करावाच लागतो. नागोबा म्हटलं, काय हरकत नाही बा, तू म्हणतीस तर त्यांना आपण दर्शन देऊ, चल म्हटलं. आणि ती बाई आपली लहान लेकराला घेऊन आली होती, पूजा करीत होती, खडे वगैरे मांडत होती, अशी डाळ टाकीत होती. आणि तेवढ्यात नाग आणि नागिन असे खालून वारुळातून निघाले वर, दोन डोके निघाले वर. आता ती बाई पूजा करीन का? अहो त्याचं दुधात पिठात दुधात सगळं हळदीत कुंकून हळद सगळं झालं ना. तिला पळता भुई थोडी झाली. लेकरू उचलून पळावा का ताट उचलून पळावं हेच समजा. ताटही तिथंच पडलं, लेकरू तिथंच पडलं, तशीच पळाली. पळाली तशीच. आणि मग तो नागोबा म्हटला, अरे तुला मी म्हणलं होतं जे चाललंय ते बरं चाललंय, नको त्यांच्या पूजात आपण बाधा बनायला. आता बघ म्हटलं, पळाली की नाही बिचारी. हे लेकरू इथंच टाकून दिले, ताटही पडलंय, सांडलं सगळं, उलटं पालटं झालं, दूध पालथं झालं. आता किती फजिती झाली हे बाईची.
ती नागिन आपल्या नवऱ्याला म्हणती, म्हणजे नागोबाला म्हणती, अहो तुम्हाला काही कळतच नाही. आता ती भोळी भाळी बाई आहे, तिलाही कळत नाही, मग आपल्याला कळत नाही का? आपण त्यांना आडं होऊन का व्हायना पण दर्शन दिलं पाहिजे. आडं होऊन का व्हायना पण दर्शन दिलंच पाहिजे. आता दर्शन करतील का? जोपर्यंत देव दिसत नाही तोपर्यंतच आपण हात जोडतो. जोपर्यंत देव नैवेद्य खात नाही तोपर्यंतच आपण नैवेद्य दाखवतो. देव काही एकदा नैवेद्य खायला लागले कोणी तिकडं जाणार नाही. देव नैवेद्य आपल्या हातचा, अहो आपले हात एवढे भाग्यवान आहेत का? देव आपल्या हातचा नैवेद्य खाऊ शकत नाही. आपल्या हाताने नैवेद्य खाण्यासाठी आपल्याला नामदेव महाराज व्हायला पाहिजे. नामदेव महाराजांच्या हाताने भगवंताने नैवेद्य खाल्ला होता, है का नाही? आपण नामदेव महाराज नाहीत, आपल्या हाताने देव नैवेद्य खाऊ शकत नाही. आणि देव चतुर्भुज रूपाने आपल्याला भेटू शकत नाही. आणि भेटला तरी आपण त्याचं दर्शन करू शकत नाही. आपलं सोडून द्या, अहो अर्जुनाने अट्टहास केला कृष्णाजवळ की हे भगवान, मला तुमचं ते विराट स्वरूप बघायचं आहे आणि मला ते दर्शन द्या. देव म्हटले, अरे सध्या तू आणि मी मित्र येतं, बरं चाललंय म्हटला. वेळ प्रसंगी मी मित्र जरी असलो तुझा तरी तुझ्यासाठी मी सुभद्रा होतो. अहो संत सखुबाईसाठी देव संत सखुबाई झाले, म्हणजे त्या पेताळाची बायको झाली देव. सखुबाईसाठी भक्तासाठी देव अनेक प्रकारे सेवा करतो. आणि म्हटले हे बरं चाललंय सध्या, तू कशाला त्या भानगडीत पडतो? म्हटले नाही, मला तुम्ही चतुर्भुज रूपाने दर्शन द्या. आणि मग भगवान श्रीकृष्णाने ते विराट स्वरूप धारण केलं. आणि विराट स्वरूप धारण केल्याबरोबर अग्नी ज्वाळा बाहेर पडायला लागल्या भगवंताच्या मुखातून. वारा पवन असा धावायला लागला. पाण्याच्या लाटा बाहेरून समुद्रासारख्या पडायला लागल्या तोंडातून. मग अर्जुन दर्शन करेल का? अर्जुन घाबरला. आणि मग अर्जुनाने हात जोडले भगवंताला की देवा, हा तुझा जो पसारा आहे ना तू आवरून घे लवकर आता, नाही तर मी मरून जाईन. आवरून घे. मग भगवंताने पुन्हा स्वस्वरूप भगवान श्रीकृष्णाचं चक्रधारी भगवान परमात्मा ते रूप धारण केलं. म्हणजे सांगायचं तात्पर्य, भगवान परमात्मा हा जळी स्थळी आहे ही आपली भावना पाहिजे. आईच्या रोमारोमात दूध असतं, पण ते प्राशन करण्यासाठी, प्राप्त करण्यासाठी तिच्या स्तनालाच तोंड लावावं लागत असतं. तसं देव सर्व ठिकाणी आहे. जळीस्थळी विठ्ठल भरला. अहो शांतीब्रह्मनाथ महाराज रामेश्वरला पाण्याची कावड घेऊन चालले होते ना. दुपारची वेळ होती, ऊन रणरण करत होतं. आणि अशा वेळेस ते गाढव पाण्याशिवाय पाण्या वाचून व्याकुळ होऊ लागलं, हात तडफडू लागलं. आणि मग नाथ महाराजांच्या लक्षात आलं की अरे, हे पुढं रामेश्वरला पाणी नेऊन पिंडीवर पाणी वतण्यापेक्षा हे गाढवाला पाणी पाजलं पाहिजे. म्हणजे नाथ महाराजांना त्या गाढवात देव दिसले. नाथ महाराजांनी गाढवात देव पाहावं, गाढवाला पाणी पाजलं. नामदेव महाराजांनी कुत्र्याच्या पाठीमागे तुपाची वाटी घेऊन पळाले नामदेव महाराज. नामदेव महाराजांना कुत्र्यात देव दिसले. माऊली ज्ञानोबरायांना रेड्यात देव दिसले. रेड्याच्या मुखातून वेद बोलवला त्यांनी, है का नाही? आणि बाळूमामाला तरी मेंढीतच देव दिसले. सर्व ठिकाणी भगवान परमात्मा आहे. सर्वघटी राम, सर्वघटी राम, सर्वघटी राम, सर्वघटी राम,
अशी आहे. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, आणि नियम असा आहे की माणूस एकटा राहूच शकत नाही, एकटा जगूही शकत नाही. आता समजा ही खडकवाडी, ती एकट्याच माणसाला दिली, सगळी खडकवाडी, सगळा शिवार एकट्याच माणसाला, सगळे घरं एकट्याच माणसाला सांभाळतो जातो, आणि एकटाच राहिला. आणि गावात शिरला आला तर गल्लीत कोणी पिसू नये, इकडून बघ तिकडं बघ, इकडं बघ तिकडं बघ, कोणी दिसेना. आता सगळं शिवार बी आपल्यालाच, आता सगळं शिवार आपल्याला म्हणलं बांध कोणाचा टोकरावा. अहो बांध टोकरिण्यासाठी दुसऱ्याचा माणूस पाहिजे ना. आता सगळा शिवार त्याला दिला, माणूसच दिसेना. अहो उकडून मरण ना तो. समुद्रात एकटाच माणूस नेऊन सोडला समुद्रामध्ये, जगन का? उकडून मरण. तसं सगळा शिवार त्याला दिला, सगळे घरं त्याला दिले, येड लागेल ना त्याला, मरण ती. हां अहो मजा कधी आहे? जेव्हा शेजारीचं शेत शेजारी असावा, दुसऱ्याचं शेत शेजारी असावा, त्याचा बाण टोकरावा, आणि मग काही आनंद आहे. सगळे शेतच आपले म्हणल्यावर मग बाण काय कोणाचा टोकरीत बसावा. म्हणून महाराज म्हणतात, बाबा संगतीची गरज आहे. एकटा माणूस जगू शकत नाही. एकेले न कंठीची म्हणून येणे, केली निर्माण 14 भुवने, तस्मात एकाकी नरमते स्वद्वितीयम ऐच्छत. भगवान श्रीकृष्णाने हे संपूर्ण जगत निर्माण केले, महर्षी देवा ते संस्थापिले. त्याला एकट्याला कर्मेना म्हणून त्याने हे निर्माण केलं. म्हणजे संगतीची गरज आहे. एकट्याचा नव्हे खेळ आणि मनोने मेळ मिळविला. एकट्याचा खेळ नाही बरं का. एकट्याला प्रपंचही जमत नाही आणि परमार्थसुद्धा जमत नाही. एकटा माणूस करू शकत नाही परमार्थ. अहो दिंडी काढायचं म्हटलं तर एकट्याला दिंडी काढता येईल का? जा बरं म्हणावं एकटाच दिंडी काढू, जमूच शकत नाही. त्याच्यासाठी मृदंगाचार्य पाहिजेत, टाळकरी पाहिजेत, विणेकरी पाहिजेत, झेंडेवाले पाहिजेत, खांडेवाले पाहिजेत, पुरुष मंडळी पाहिजे, महिला मंडळी पाहिजे, आणि मग ती दिंडी होती. एकट्याला दिंडी नाही येत. एकट्याला दिंडी काढणं शक्यच नाही. नामांकित कीर्तनकार आणले, उभे केले माईक समोर. टाळकरी नाहीत, मृदंगाचारी नाहीत, अभिषेक महाराजासारखे, ऐकायला कोणीच नाही. एकटाच माणूस करी का कीर्तन? नाही. कीर्तन करण्यासाठी सुद्धा लावणी, मृदंग, श्रुती, टाळ, घोष, सेऊ, ब्रह्मरस आवडीने, हा सगळा लावा जमा लागतो, तेव्हा कीर्तन होतं. तर या ठिकाणी जी पुरुष मंडळी आहे, पुरुष हे तुम्ही साक्षात परमेश्वर आहात. पुरुष म्हणजे तुम्ही सामान्य नाही, तुम्ही पांडुरंग आहात, परमेश्वर आहात, श्री विठ्ठल आहात तुम्ही. आणि ह्या ज्या माऊल्या आहेत, माता माऊल्या, ह्या साक्षात देवी आहेत. तुमच्या सर्वांच्या पवित्र चरणी माझा साष्टांग दंडवत आहे, प्रणिपात आहे. एकट्याला काहीच जमत नाही. ब्रह्मदेवाने सुद्धा हे जगत निर्माण करण्यासाठी मायाचा आधार घेतला. एकट्याला हे जगत निर्माण करता आलेलं नाही. एकटाच माणूस घरी भजन करत बसला. एकट्या माणसाला भजन करण्यात काय आनंद देऊ? अहो एकट्या माणसाने भजन करण्यापेक्षा 10-5 जणांनी बसून पेटी, मृदंग, टाळ, विणा लावून भजन करण्यात जो आनंद आहे, तो एकट्या माणसाने भजन करण्यात आनंद नाही. आता ही जी तरुण मंडळी आहे, हे पोलीस भरती वगैरे करतात ना, रनिंग करतात, व्यायाम करतात. आता उगाच एकटाच उठला लागला पळायला. एकट्याने पळण्यात आनंद नाही बरं का. शेजारी बरोबर 2-4 जणं पाहिजे, 10-5 जणं, आणि त्यांच्यात पळालं पाहिजे. 10-5 जणात पळण्यात जो आनंद आहे, तो एकट्याने पळण्यात आनंद नाही. अहो दुसऱ्यात जर पळालं, दुसरे जर बरोबर असले आणि मग पळालं तरच समजतंय की आपण किती पळतो. ती एकट्या माणसाला समजत नाही. एकट्या माणसाने व्यायाम करण्यात सुद्धा काय आनंद आहे.
तालमीत जाऊन 10-5 जणात जाऊन व्यायाम करण्यात जो आनंद आहे तो एकट्या माणसाने व्यायाम करण्यात आनंद नाही. स्पर्धा पाहिजे, आहे का नाही? स्पर्धा पाहिजे. बरं, तर हे विनसन दुसरं सांगतो समजासारखं. एकटाच माणूस पत्त्याचं कॅट काढलं आणि समोर त्याचा डाव टाकला आणि एकटाच खेळत बसला. पत्त्या एकटाच खेळत बसला. अहो, एकटा पत्त्या खेळण्यात काही आनंद आहे का? मग एकट्याने पत्त्या खेळण्यात काही मूड आहे का हो? हां, अहो, पत्त्या खेळण्यात मूड कधी येईल? असे 10-5 लोक गोल बसले पाहिजेत आणि मग ते असं हातात असं गोल लावतात आणि त्याच्यात बी आणखीन खेळणाऱ्याच्या मागे एक मोकळी बसणारची लाईन लागते. ते असं डोकं बघत आहेत, काय चाललंय पुढं, काय चाललंय, आणि मग ते पत्ते खेळण्यात आनंद आहे. एकट्याने पत्ते खेळण्यात आनंद नाही. अहो, सोनं घालण्यात आनंद आहे, पण सोनं घातल्यानंतर दुसऱ्याने विचारलं पाहिजे की हे किती तोळ्याचं आहे किंवा केवढ्याचं आहे, आणि मग ते सोनं घालण्याचा आनंद आहे. कोणी विचारलंच नाही, काय उपयोगी? गुरुवारी नारायण बाबा एक दृष्टात सांगायची. एका बाईने हातात पाटल्या घातल्या सोन्याच्या, अशा चमचम करायच्या. आता मला काय सोनं नाही, मी सोनं वापरतही नाही, आणि संन्यासाने सोनं वापरू बी नाही. दंड कसा सोने रुपया महामृत्यू के समान, माणिक पाषाण खडे जैसे. मी आपलं हे वैजयंती माळ आहे, भगवंताच्या गळ्यात ही माळ, ती माळ आहे माझ्याकडं. ते बाईने पाटल्या घातल्या सोन्याच्या, पण कोणीच विचारेना तिला. पाण्याला गेली. पूर्वीच्या काळी पानवंतावर जावं लागायचं विहिरीवर पाणी आणायला. ती मुद्दाम अशी बाह्या मागं करून ती पाणी शेंदायची, बांगड्या वाजवायची मोठ्याने जोरजोरात, पण कोणी काही विचारलं नाही. तिला भयंकर राग आला, संताप आला. ती म्हटली, अगं काय खरं आहे, एवढ्या पैशाच्या बांगड्या केल्यात, पाटल्या केल्यात, कोणी विचारेना सुद्धा. हां, राग आला तिला, आणि मग काळ्याची पेटी घेतली. आले ध्यानात पुढं तुमच्या. काळ्याची पेटी घेतली आणि तिच्याच गवतीच्या गंजीला लावली. हा मोठा डोंबाळा झाला, जाळ झाला मोठा. आणि मग गावातले सगळे लोक हांडी, बादल्या, पाण्याच्या बादल्या घेऊन धावले, विजायला लागले. आणि मग ती म्हणायची, अहो इथं टाका पाणी, इथं टाका पाणी, इथं टाका पाणी. तेवढ्यात त्या पाटल्या चमकल्या आणि एका बाईचं लक्ष गेलं त्या पाटल्याकडं, आणि ती विजायचं टाकून दिलं तिने, आणि म्हटली, बाई हे पाटल्या कधी केल्यात? आणि ती म्हणली, हे जर मला अगोदरच विचारलं असतं तर एवढा खेळ खंडोबा कशाला केला असता? हे मला अगोदरच विचारायचं का नाही? म्हणजे एकट्याचा नव्हे खेळ, संगतीची गरज आहे. आणि प्रत्येक माणसाला आवड आहे. साधू असला तरी त्याला आवड आहे, आणि भोंदू जरी असला तरी त्याचीसुद्धा आवड आहेच. कोणाला भजन कीर्तन आवडेल, कोणाला तमाशे आवडेल, कोणाला गांजा आवडेल, दारू आवडेल, कोणाला भजन पूजन रामरस आवडेल. ही आवड प्रत्येकाची आहे आणि संगतीची गरज आहे. पक्षीसुद्धा बघा तुम्ही, आपल्या आपल्या जातीच्या पक्षात राहतात. चिमण्याबरोबरच राहतात का? चिमण्या कधी घुबडाबरोबर राहतात का? नाही, चिमणी घुबडाबरोबर राहणार नाही, कावळ्याबरोबर राहणार नाही. चिमण्याचंच टोळकं असतं, करकुंजाचं टोळकं असतं, है का नाही? याला म्हणतात समानशीलम व्यसने सुसख्यम. शीलता समान लागते, स्वभाव समान लागतो, गुण समान लागतात, विचार समान लागतात, एक मत लागतं. प्रवासामध्ये सुद्धा तुम्ही बघा, तुम्ही एकट्याला प्रवास हुर वाटतो. प्रवासामध्ये सुद्धा जोडीदार पाहिजे, मग तो प्रवास आनंदात होतो. आणि एकटा जर प्रवासात असला आणि त्याला जर कोणी म्हटलं उठ इथून तिकडं बस, तर गपचीप जावं लागतं तिकडं. आणि 2-4 जण 10-5 जण जर असले तर कोणाची उठवायची ताकद आहे का? म्हणजे प्रवास एकट्याने करू नये, शेती एकट्याने करू नये, गाणं भजनसुद्धा जमत नाही एकट्याला. एकट्यानेच गायचं म्हटलं तर जमन का? अहो, त्याला मृदंग पाहिजे, टाळ पाहिजे, हां, पाठीमागं म्हणणारे पाहिजेत, मग त्या भजनामध्ये आनंद आहे.
एकट्याला जमूच शकत नाही आणि समविचाराचे पाहिजेत. मग जगद्गुरू तुकोबाराय सुद्धा विचार करतात, गरिबाची आणि श्रीमंताची मैत्री होऊ शकत नाही. मैत्री कोणाची होती बघा, इंजिनियर लोकांची इंजिनियराबरोबर इंजिनियरची मैत्री होती, वकिलाबरोबर वकिलाची मैत्री वकिलाबरोबरच होते, डॉक्टरची मैत्री डॉक्टरबरोबरच होते. वकिलाची आणि वकिलाचीच मैत्री का होते? कारण त्यांची भाषा ती वेगळीच असते, कलमाची भाषा असते. ही 302 कलम 320 कलम काय नो कलम हे 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 कलम फक्त त्यांनाच समजतात, म्हणून त्यांची ती सांकेतिक भाषा असते. पोलिसाची मैत्री असते, इंजिनियरची मैत्री असते, शेतकऱ्याची मैत्री असते. शेतकऱ्याची डॉक्टरची मैत्री होते का? नाही, शेतकऱ्याचीच मैत्री होते. शेतकरी गप्पा करतात की कशी ती पंधरलीन, कसं पेरलं, कसं काय, हे याच्यासाठी शेतकरीच लागतात सर्व. शिक्षकाचीच मैत्री होते, गायकाचीच मैत्री होते, वादकाची मैत्री होते. ही एक जातच आहे वेगळी, टाळकऱ्याची एक जात आहे वेगळी, महाराज लोकांची सुद्धा जात आहे. ही महाराज लोकांची जात असते वेगळी. प्रत्येकाच्या शेतकऱ्याची एक जात असते, महाराज लोकांची एक जात असते, पोलिसाची एक जात असते, वकिलाची एक जात असते. माणसं सहज म्हणते ती वकिलाची जात आहे. म्हणजे ह्या भिन्न जाती आहेत. त्या क्षेत्रात कोणीही राहू शकतो, पण ज्यांनी गायन केलं तो चांभार असू द्या, कुंभार असू द्या, नावी असू द्या, कोणी असू द्या, पण ते एका जातीचे. पंढरपूरला सगळे जातात, चांभार, कुंभार, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र सगळे जातात, पण त्या सगळ्याला वारकरी ही एकच जात म्हटलं जातं. हे वारकरी आहेत. एखादा माणूस आजारी पडला, चंद्रभागेच्या किनाऱ्यावर आजारी पडला, आणि मग मठात जाऊन म्हणतो का की तिथं चांभार आजारी पडलाय म्हणून? नाही, तिथं म्हणणार वारकरी आजारी पडलेत, एक वारकरी आजारी पडलेत. म्हणजे एक विचार, समानशील, समान स्वभाव. मग जगद्गुरू तुकोबाराय म्हणतात, माझी सुद्धा अशाच माणसाची भेट व्हावी, जो माझ्या स्वभावाचा असेल त्यांची मला भेट व्हावी, जो माझ्या विचाराचा असेल त्यांची मला भेट व्हावी, हे माझ्या जातीचेच मला भेटावेत, असं महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात. माझ्या स्वभावाचा असेल, माझ्या शीलाचा असेल, त्यांची मला भेट व्हावी. असं काही नाही की दोन भावाची जात सुद्धा वेगळी असू शकते बरं का. सख्या भावाची जात सुद्धा वेगळी असू शकते. अहो रामाची एक जात,
हां, रावणाची एक जात आणि बिभीषणाची एक जात, वालीची एक जात आणि सुग्रीवाची एक जात. हे सख्खे भाऊ आहेत, पण हे एका जातीचे नाहीत बरं का. यांची जात भिन्न भिन्न आहे. आता एका जातीचे भाऊ कोण येतं? प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण हे एका जातीचे. किंवा माऊली ज्ञानोबराय, निवृत्तीनाथ महाराज, सोपान काका, मुक्ताबाई हे एका जातीचे. किंवा पांडव, धर्मराज, नकुल, सहदेव, भीम, अर्जुन हे एका जातीचे. आता वडील आणि बाप म्हणजे बाप लेखेत, पण वेगळ्या वेगळ्या जातीचे. अहो, हिरण्यकश्यपू आणि भक्त प्रल्हाद. हिरण्यकश्यपू एका जातीचा आणि भक्त प्रल्हाद दुसऱ्या जातीचे. हे बाप लेखेत, पण एका जातीचे नाहीत. आता एका जातीचे बाप लेख कोण? कबीरदास महाराज आणि कमाल. कबीरदास महाराजांनी कमालाला पूजा करण्यासाठी फुलं आणायला सांगितले बगीच्यातून. कमाल फुलं आणायला गेले. पावसाळ्याचे दिवस होते. बगीच्यात गेले. दैवर पडल्यामुळं त्या फुलावर असे द्रवबिंदू साचले होते आणि कमाल फूल तोडणार तेवढ्यात त्यांना ते द्रवबिंदू दिसले. मग कमालाने विचार केला की अरे, यांना मी तोडायला आलोय म्हणून हे फुलं रडायला लागलेत. मग कमालाला दया निर्माण झाली, उत्पन्न झाली. कमालाने फूल तोडलं नाही, मोकळ्या हाताने माघारी गेले. आणि मग कबीरदास महाराजांनी विचारलं की बेटा, अरे, पूजा करण्यासाठी तुला फुलं आणायला सांगितले होते, पण तू फूल न आणताच मोकळा माघारी आलास. म्हणून त्यांनी सांगितलं, पिताश्री, मी फुलं आणायला गेलो होतो, पण काय सांगावं, मी त्यांना तोडणार फुलाला तेवढ्यात ते फुलं असे दह्या मह्या मोकळून रडू लागली. आणि मग फुलाची दया आली. फुलात ज्यांना देव दिसतो त्यांना वेगळी पूजा करण्याची काही गरज आहे का? देवारा मांडण्याची, वेगळा देवारा मांडण्याची गरज नाही. म्हणून तुलसीदास महाराज म्हणतात की तुलसी सब जग देख के बाल पाल भोपाल, आधा भगत कबीर और पुरा भगत कमाल. म्हणजे कबीरदास महाराज तरी अर्धे भक्त आहेत, पण कमाल हे पूर्ण भक्त आहेत. म्हणजे शेराला सव्वा शेर पाहिजे. अहो, मुलगा चांगला निघणं हे बापाचं नशीब असतं बरं का. पोटी संतती चांगली जन्माला येणं हे आईबापाचं नशीब आहे. आणि पोरं जर चांगले निघाले नाहीत, तिकडेच गटारात कुठं बी पडले संध्याकाळच्या टायमाला, तर आईबाप रडतात, दुःखी होतात बिचारे. म्हणून एका विचाराचे पिता आणि पुत्र असावे. सख्खे भाऊ एका विचाराचे. माऊली ज्ञानोबराय आणि निवृत्तीनाथ महाराज एका विचाराचे. सजेते पिता आणि पुत्री. जनक राजा आणि जानकी म्हणजे सीतादेवी. किंवा जगद्गुरु तुकाराम महाराज आणि भागीरथी ही एका विचाराचे मुलगी आणि बाप. आता भिन्न विचाराचे मुलगी आणि बाप. मीराबाई आणि तिचे वडील रतनसिंह राठोड हे भिन्न विचाराचे. मस्त बाप मुलगी आहेत, परंतु एका विचाराचे नाहीत. सजेती गुरु शिष्य. भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन, किंवा एकलव्य आणि द्रोणाचार्य, किंवा रामकृष्ण परमहंस आणि स्वामी विवेकानंद हे एक विचाराचे गुरु आणि शिष्य आहेत. प्रभू रामचंद्र आणि वशिष्ठ हे एक विचाराचे गुरु शिष्य आहेत. चांदीपाणी ऋषी आणि भगवान श्रीकृष्ण हे एक विचाराचे गुरु शिष्य आहेत. हे गुरु शिष्याच्या अशा अनेक जोड्या आहेत. आता हे गुरु शिष्याचं परंपरा ही कळण्यासाठी त्याला गुरु असावं लागतं, त्याला गुरु असावा लागतो. गुरुच ज्याला नाही त्याला ही परंपरा कशी कळलो? संत वामनभाऊ महाराजांचे गुरु यादव बाबा, यादव बाबाचे गुरु दामोदर महाराज. म्हणजे वामनभाऊ महाराज ही गुरु परंपरा आहे. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, मच्छिंद्रदयाचा मुख्य शिष्य. मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला, गोरक्ष वळला गहिनी प्रती. ही गुरु शिष्याची परंपरा आहे. सद्गुरू जोग महाराजांचे शिष्य बंकट स्वामी, दांडेकर मामा, आणि बंकट स्वामीचे शिष्य वामनभाऊ महाराज. यादव बाबाचे शिष्य
अशा ह्या गुरु शिष्याच्या जोड्या आहेत. जगद्गुरु तुकाराम महाराज आणि छत्रपती शिवराय ही गुरु शिष्याची जोडी आहे का नाही. डोळ्याने उगाच काही बघू नका बरं का. हे लग्नामध्ये काय असतात ते लावतात स्क्रीन, त्याच्यावर प्री वेडिंग दाखवतात ना, त्याला प्री वेडिंग म्हणतात का काय म्हणतात? हां, प्री वेडिंग. अहो ते प्री वेडिंग काय बघायची जिन्नस आहे का? हां, शहाण्या माणसाला कधी कधी मान खाली घालावं लागते. अशी काही दृश्य येते. ती प्री वेडिंग बघू नये. बघायचंच असलं तर छावा चित्रपट बघावा, जेणेकरून माणसाच्या डोळ्याचे पारणे फिटतील आणि आपल्याला प्रेरणा भेटेल की आपण कसं वागायला पाहिजे, काय करायला पाहिजे, आहे का नाही. छावा चित्रपट बघावा. छत्रपती संभाजी महाराजांची उंची किती होती माहिती आहे का? अहो 8 फुटाची उंची होती त्यांची. 8 फूट उंच होते. ही शारीरिक उंची झाली तशी त्यांची उंची म्हणजे आकाशापेक्षाही जास्त. छत्रपती संभाजी धर्मवीर संभाजी महाराजांची उंची ही आकाशापेक्षाही जास्त, पण शरीराची उंची 8 फूट. आणि त्यांचं वजन किती होतं? 220 किलो त्यांचं वजन होतं संभाजी महाराजांचं. आणि त्यांना भाकरी किती लागत होत्या? 40 भाकरी लागत होत्या. आणि त्यांनी जर नुसता असा हात फिरवला ना, 100-200 सैनिक शत्रूचे असेच मरून पडायचे, इतकी ताकद होती. त्यांना शेवटी बांधलं, साखळदंड बांधलं. साखळदंडाने बांधलं ना संभाजी महाराजांना, दुष्टांनी साखळदंडाने बांधलं. तरी पण महाराज असा हात फिरवल्याबरोबर कितीतरी सैनिक मारून टाकायचे. साखळदंडाने हात बांधले तरी कोणाला आवरणार. मग त्याच्यातले फितूर झाले ना काही, घरचेच. घर का भेदी म्हणतात ना, लंका दहन. आणि मग गणोजी कान्होजी झाले ना, गणोजी कान्होजी होतेत ना माणसं. लगेच गणोजी कान्होजीने सांगितलं, नुसते हात बांधून जमणार नाही, याचे पाय पण बांधावे लागतील. आणि मग महाराजांचे पाय बांधले. किती ताकद. आणि धर्मासाठी काय दिलं त्यांनी, काय केलं? अहो धर्मासाठी त्यांनी जीव दान दिला, जीव दिला. देईन का कोणी धर्मासाठी जीव? धर्मासाठी जीव दिला त्यांनी. पण धर्म सोडला नाही. धर्म सोडला का? आणि आता जर म्हटलं ना एखाद्याला, अहो संभाजी महाराजांना औरंगजेबाने सांगितलं, तुला राजा करतो, राजा. हे सोडून दे सगळं, तू मुस्लिम हो, तुला राजा करतो, आईसमध्ये जग राजा होऊन. छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज म्हटले, नाही नाही, हिंदू होऊन मरण, पण मुस्लिम होऊन जगणार नाही. मुस्लिम होऊन जगणार नाही. मला नको तुमचं राज्यपद, नको. आणि आता जर एखाद्याला म्हटलं ना, हे तुला सरपंच करतो, आमक्या आमक्या महाराजाला त्रास दे, निघालाच ना पठ्ठ्या, तुला पंचायत समिती सदस्य करतो, याला आमक्या आमक्या महाराजाला त्रास दे, निघालाच ना बहादर. अरे कशाला चिरीमिरी करून घेता तुमची? त्यांचाच तपास नाही कुठं काही. हे असं वागण्याचं भयंकर अंत वाईट होत असतो. शेवट वाईट 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 होत असतो. हे चांगलं नसतं. आपली जमीन आपण कसली तर ती आनंद देतं त्याच्यातलं पीक. पण बाण टोकरून दुसऱ्याच्या जमिनीत शिरलं की त्याच्यासारखे हाल कोणाचेच नाहीत. मग माझे जातीचे मज भेटो कोणी, जे कोणी माझ्या स्वभावात असेल त्यांचीच मला भेट व्हावी. दुसरी भेटू नाहीत बरं का. दुसरी भेटल्याने उघड डोक्यात गोंधळ होतो माणसाला गोंधळ होतो, गोंधळ. अहो हुशार विद्यार्थी जर असेल, क्लास 1 अभ्यास करणारा, क्लास 1 पदवी प्राप्त करणारा जर विद्यार्थी असेल आणि त्याला जर कोणी असा अडाणी माणूस भेटला, चल म्हणला तुला मी दारू पाहिजे, तो म्हणतो माझ्याजवळ पैसे नाहीत भाऊ. आम्ही आहे ना, चल पाहिजे तो, नको देऊ पैसे. आणि असं असतं, जर एखाद्याचं वाटोळं करायचं असलं ना,
एखाद्याचं जर वाटोळ करायचं असलं ना तर त्याला व्यसनी बनवायचं. त्याला व्यसनी बनवण्यासाठी आपल्या खिशातले पैसे जरी गेले तरी चालेल, काही हरकत नाही. झळ लागू द्या थोडीशी आपल्या खिशाला, पण त्याचं वाटोळ गेल्याशिवाय थांबत नाहीत हे दारुडे लोक. म्हणजे ही दारू अशी वाईट आहे, हे समोरच्याचं चांगलं चाललेलं सहन होत नाही आणि मग त्याला कुठल्या ना कुठल्या मार्गाने व्यसनी करतात. म्हणजे बरोबर हा स्पर्धेत राहणार नाही, चट समाजाच्या दृष्टीतून उतरलं आणि म्हणून त्याला व्यसनी करते. म्हणून माणसाने व्यसन करू नये. ज्याने मन जिंकलं तो सुखी झाला, समाधानी झाला. आणि ज्याला देव आवडतो, मनापासून आवडतो. महाराज तुमच्या जातीचं कोण आहे, कोण आहे तुमच्या जातीचं, त्याचं उत्तर महाराजांनी अभंगाच्या दुसऱ्या चरणात दिलेलं की तुमच्या जातीचं कोण आहे. तर महाराजांनी त्याचं समाधान केलं, त्याचं उत्तर दिलं की तो माझ्या जातीचा आहे. कोण, ज्याला देव हरी आवडतो तो माझ्या जातीचा आहे. आवडे ज्या हरी अंतरापासोनी ऐसियांचे मने अर्थ माझे, अशांची भेट व्हावी अशी माझी इच्छा आहे. तो माझ्या जातीचा आहे. नामस्मरण करणारा भक्त, महाराज म्हणतात, मग तो सर्प जरी असला तरी तो सर्पसुद्धा माझ्या जातीचा आहे. तुका म्हणे शेषा जागे करा ऋषिकेशा. अहो पक्षी जरी असला, पाखरू पक्षी, आणि त्याला जर देव आवडत असेल तर महाराज म्हणतात तो पक्षीसुद्धा माझ्या जातीचा आहे. म्हणून गरुडाची पायी ठेवी वेळोवेळा डोई, ठीक आहे. तो गरुड पक्षी जरी असला तरी तो पक्षीसुद्धा माझ्या जातीचा आहे. आता 10च मिनिटात आपण कीर्तन पूर्ण करू, समाप्त करू. नामधारक भगवंताला खूप खूप असे आवडतात. आम्हा आवडे नाम घेता तोही पिता संतोषी, आवडे ज्या हरी किंवा देव वसे चित्ती त्याची घडावी संगते. ज्याच्या चित्तामध्ये देव वास करतो, ज्याच्या चित्तामध्ये देव राहतो तो मला फार आवडतो.
माझ्या जीवापेक्षाही आवडतो. आणि तुझी शपथ घेऊन सांगतो मी, तुझे आन वाहीन गा देवराया, बहु आवडसे जीवापासून या. माझ्या जीवापेक्षाही मला जास्त आवडतोस, तुझे आण घेऊन मी सांगतो. एक परमभक्त होता. लोहगाव हे तुकोबारांचं आजोळ. लोहगाव आता तिथे विमानतळ आहे, पण पूर्वी आजोळ, आता सासरवाडी तीच होती तुकाराम महाराजांची, लोहगाव. तुकोबारांचं कीर्तन तिथं. तुकोबारांचा एक भक्त होता, तो कीर्तनाला निघाला. त्याची बायको म्हटली, हे बघा, त्यांच्या मुलाचं दुखत होतं, ती म्हटली, हे बघा, तुम्ही काय कीर्तनाला जाऊ नका, आज पोराचं दुखतंय आणि भयंकर दुखतंय. इतकं दुखतंय की तो जगन का मरण याची शाश्वती नाही, याचा भरोसा नाही. तुम्ही काही कीर्तनाला जाऊ नका आणि मी एकटी काय करू इथं. पण तो म्हटला, हे बघ, मी काय कीर्तनाला गेल्याशिवाय राहायचो नाही. याचं जर समजा आयुष्य शिल्लक असलं आणि मी जरी कीर्तनाला गेलो तरी हा जगणारच आहे. आणि याचं जर आयुष्यच संपलं असलं आणि मी जरी याच्या उशाला बसलो तरी हा मरणारच आहे. म्हणजे जगण्याचा आणि मरण्याचा काही संबंध नाही बरं का, कोणाच्या हातात नसतं मारण तारण. मी काय कीर्तनाला गेल्याशिवाय राहायचो नाही, म्हणून ते कीर्तनाला गेले निघून. आणि कीर्तन अर्ध झालं, रंगात आलं कीर्तन, तल्लीन झाले सगळे कीर्तनामध्ये. तुकोबारांचं कीर्तन होतं ते काय आलत्या भलत्याचं कीर्तन होतं का. आणि मी बी काय आलत्या भलत्याचं चला नाही बरं का. अच्छा, छुटूर मुटूर बाबाचा चला नाही मी, लुंग्या सुंग्या महाराजांचा. मी एक मोठ्यांचं लेकरू आहे आणि तुमच्या आशीर्वादाने. गुरुवर्य नारायण महाराज म्हणजे हे वाचा सिद्धी प्राप्त साधू, जसं त्यांच्या मनात येईल तसं होतं. आता हे काम केलं गडावर, 3 मजली बिल्डिंग झाली. 3 मजली बिल्डिंग झाली तेव्हा काय होतं माझ्याकडं, काहीच नव्हतं. आणि कोणी सांगावं ह्या बांधकामासाठी कुठं वर्गणी केली का, केली का वर्गणी? काही कुठंच वर्गणी नाही केली मी. आणि 4 लाख रुपये होते फक्त माझ्याकडं, पण 7.5 कोटीचं काम झालं ते. हे हिमतीवर केलं मी. काय आयतं बसून खाणार नाही. आयत्या पिठावर रेगा म्हणतात, काही म्हणतात ना, आयत्या पिठावर रेगा वळायच्या. त्यांना काय करायचं आहे, आयत्या पिठावर नुसत्या रेगा वळायच्या. अहो, आयत्या पिठावर रेगा वळवणं सोपं नाही. आयत्या पिठावर रेगा वळायला तुन करावं लागतं. जर आपण कधी कोणाला ग्लास भरून पाणीच दिलं नाही तर कशाला कोण आयत्या पिठावर रेगा वळून देईल. हे सोपं नसतं. हे बघा, सुरुवातीला दगड हाणणं सोपं आहे. सुरुवातीला दगड हाणणं, दगड फेकला समजा जिथं जाईल तिथं. पण नंतर त्या दगडावर दगड मारणं ही कसोटी आहे. त्याच दगडावर दगड मारणं ही कसोटी आहे. तसं नियम चालवणं ही फार अवघड आहे. ज्याला नियमच माहिती नाही त्याला हे समजणार नाही. याला गुरु परंपरा लागते. गुरु परंपरा, शिष्य परंपरा. एक फोटो कुठं दिसतो मला, बाबाने असा डोक्यावर हात ठेवला आहे माझ्या. हे बघा, हा इथंच फोटो आहे. याला म्हणते लावून या हात कोरवाळीला माथा. आणि सांगितलं, काय सांगितलं, काही चिंता करू नको, मी तुझ्या पाठीशी. काहीच नव्हतं माझ्याजवळ. 4 लाख रुपयावर 7.5 कोटीचं काम झालं. तसं धनरेषा पण नाही माझ्या हातावर, भाग्यरेषा पण नाही, आणि प्रसिद्धीची रेषा पण नाही. प्रसिद्धीची रेषा नाही तरी राम मंदिरापर्यंत मला बोलवतील. आणि आता कृष्ण मंदिराला पण जायचं आहे बरं का, मथुरेला. कुठलीच रेषा नाही माझ्यावर, हातावर सपाट आहे हात एकदम. पण या हाताला जर शक्ती असली ना, कर्तव्यकारी असली ना, भविष्य बघावं लागत नाही माणसाला. भविष्य माणूस बनवू शकतो स्वतःचं. आपण जन्माला येताना कोण कोण जवळ असेल हे काही सांगता येत नाही, पण मरताना मोठी गर्दी झाली पाहिजे. मरताना मोठी गर्दी झाली पाहिजे. ब्राह्मण ते सांगतात ना, भाग्यरेषा, धनरेषा, कायनरेषा.
माझ्या हातावर कुठलीच रेषा नाही. पण मला एवढं कळतं, ज्याच्या डोक्यावर गुरुचा हात आहे त्याच्या हातावर कुठल्याच रेषेची गरज नाही. त्याच्या हातावर कुठलीच रेषेची गरज नाही. वामन भाऊच्या डोक्यावर यादव बाबाचा हात होता, यादव बाबाच्या डोक्यावर दामोदर बाबाचा हात होता. आणि आता विठ्ठल महाराजांच्या डोक्यावर भाऊचा हात आहे. म्हणून विठ्ठल महाराजांनी खूप कार्य केले, नियम पाळलेत. एकही नियम गुरुचा सोडला नाही. सगळे नित्य नियम नामी तो प्राणी दुर्लभ. जे नियम पाळणारे असतात ना ती दुर्लभ असतील, ते फार विरळे असतात. त्यांनी नियम पाळले, आपणही तसे नियम पाळतो. आणि गुरुवारी बाबांच्या तालमीत जो घडला आहे, जो तयार झाला आहे, त्याला जगात कुठंच मरण नाही. इतकी तालीम पक्की होती बाबांची, आहे का नाही. बाबांची तालीम म्हणजे काय काय लिचिपिची नव्हती, एकदम गावरान शिव्या होत्या. हां, घोडा आणि कुत्रच होतं. हा महिंदा गाव इतकं फेमस आहे का नाही शिव्या द्यायला. अहो पाथर्डीत सुद्धा महिंद्याच्या कोणी नादी लागत नाही. हे आपले माईकोले असतील नाही तर कुठं आहे का कोणी नादी लागते का आपल्या महिंद्याच्या. पाथर्डीत सुद्धा कोणी नादी लागत नाही. महिंद्याचा माणूस बघितला का म्हणजे जाऊ द्या बाबा, जय श्रीराम, इतकं भारी. पण बाबा त्यांनाही भारी भरले. त्यांना एक शिवी देऊस तर बाबा 10 शिवाय देऊन मोकळे व्हायचे. आणि एक जणाच्या पाठीमागं बूट घेऊन पळाले होते. माझ्या समोर बाबा बूट घेऊन पळाले. तो पुढं पळतोय, बाबा त्याच्या मागं त्याच्या मागं पळतोय, बाबा बूट घेऊन ते बी. म्हणजे असे सांगायचं तात्पर्य, नामधारक जो असतो ना त्याला कळी काळाची सुद्धा भीती नाही, कोणाचीच भीती नाही, कोणालाच तो घाबरत नाही. जो खरा आहे तो, मला सुद्धा कोणाची भीती वाटत नाही बरं का. कोणी असू दे मला भीती वाटत नाही. कारण मला का भीती वाटत नाही, कारण मलाच कोणी भेट नाही, म्हणून मला सुद्धा कोणाची भीती वाटत नाही. आणि असंच आहे, ज्याला कोणीच घाबरत नाही ना तो सुद्धा कोणालाच घाबरत नाही. आणि ज्याला सगळे घाबरतात, नको नको घाबरतेतलं त्याला, तो सुद्धा कोणाला ना कोणाला घाबरणारा असतो. महाराजांनी सुंदर प्रमाण दिलं बघा. समर्पक या हरीच्या दासाला कशाचीच भीती नाही. हे कळी काळ सुद्धा थर कापतो. तुकाराम तुकाराम नाम घेता कामी. तुकोबराचं नुसतं नाव घेतल्याबरोबर काळ असा थर 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 कापतो. तुकोबरांचे गुरु कोण, तुकोबरांचे शिष्य कोण, ही गुरु शिष्य परंपरा आहे. तुकोबरांचे गुरु बाबाजी चैतन्य, तुकाराम महाराजांचे शिष्य निळोबाराय, छत्रपती शिवराय, ही गुरु शिष्य परंपरा आहे. हा तो माणूस कीर्तनाला गेला निघून, एवढं सांगू आपलं आणि बंद करू. तो कीर्तनाला गेला, त्याचा मुलगा भयंकर आजारी होता. ती बाई एकटीच. कीर्तन अर्ध झालं, तल्लीन झाले सगळे माणसं कीर्तनात. टाचणी पडली तरी आवाज येईल एवढी शांतता. आणि पाठीमागं त्या माणसाचा एकुलता एक मुलगा मेला. त्या बाईला भयंकर राग आला. ती म्हटली, यांना मी सांगितलं होतं कीर्तनाला जाऊ नका, तरी हे कीर्तनाला गेले. आता मेलं ना पोरगं, काय करायचं. मग तिने ते मुलाचं प्रेत उचललं आणि तशीच कीर्तनात घेऊन आली. आणि जिथं हा बाबा बसला होता ना कीर्तनाला, त्याच्या समोर नेऊन असं आदळलं. तर गोंधळ व्हायला लागला कीर्तनामध्ये, विक्षेप व्हायला लागला. मग शहाण्या माणसाने सावरासावरी केली. ती पोरं असं भिंतीला टेकून बसवलं, कीर्तन ऐकतंय असं दाखवलं. आणि मग शांत झाले सगळे. आणि मग जगद्गुरु तुकोबराय मधून मधून भजन करायचे, टाळी वाजवायला लावायचे, विठ्ठल विठ्ठल म्हणायला लावायचे. सगळे विठ्ठल विठ्ठल म्हणायचे, सगळे टाळी वाजवायचे. पण ती पोरगं काय टाळी वाजवत नव्हतं.
आणि विठ्ठल विठ्ठलही म्हणत नव्हतं. आणि तुकोबारांचं लक्ष नेमकं त्याच्यावर गेलं बरं का. अशीच गोष्ट असते, जिथं कमी तिथं ध्यान जातच बरोबर. हां, तुकोबाराय म्हटले, बेटा अरे सगळे टाळी वाजवतेत, सगळेच भजन करतेत, तूही वाजव ना टाळी, कर भजन. पण ती टाळी वाजविना आणि भजनही करीना. पण तुकोबाराने तर हट्ट धरला, वाजव टाळी वाजव टाळी. मग शहाणे माणसं म्हटले, अरे महाराज आता ते कसं टाळी वाजवेल, ते काय टाळी वाजवायसारखं राहिलं का, ते मेलंय म्हणले आता. आणि मग तुकोबाराय म्हटले, अरे असे जर कीर्तनात माणसं मेले तर कोणी कीर्तनाला येईन का. तुकोबाराने ते पोरग जिवंत केलं. मेले माणूस जिथं उठविले, वासुदेव आहे ना हे. हां, हरव देवता. मेले माणूस जिथं उठविले, वासुदेव हे भगवंताने सांगितलंय. बाबा मेलेला माणूस जिवंत केला. ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा एक मेलेला म्हातारा जिवंत केला. काय त्याचं नाव? हां, सच्चिदानंद बाबा. ते मेले होते ना, जिवंत केले. आणि जिवंत केले पुन्हा ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ त्यांच्याकडून लिहून घेतला. म्हणजे मेलेले माणसं जिवंत करणं हे संतत्वाचं लक्षण आहे. संत मेलेले माणसं जिवंत करू शकतात, संत मेलेले माणसं जिवंत करतात, हे का नाही. आता काही माणसं मेल्या जिवंत माणसाला मारतात, तिथं हात्यारे होतात, मग खुनी होती. तसं होत नाही. माणूस हा त्याच्या प्रारब्धानुसार कर्मानुसार सगळं त्याचं होत असतं. म्हणून हे काही नसतं. मेले माणूस जिथं उठवले, वेळ काळा ते ग्रासले. जगद्गुरु तुकोबारायांनी मेलेला माणूस जिवंत केला. माऊली ज्ञानोबारायांनी मेलेला माणूस जिवंत केला. शिरसाटवाडीला भानुदास शिरसाट म्हणून मुकदम होते, तो सुद्धा मेलेला माणूस जिवंत केला. आणि लिंबोडीत एक बाजीराव गर्जे होते, तो सुद्धा गुरुवर्य नारायण महाराजांनी जिवंत केला. याला संत म्हणतात. म्हणून महाराज म्हणतात, जे कोणी माझ्या जातीचं असेल, माझ्या स्वभावाचं असेल, त्यांची मला भेट व्हावी. माझे जातीचे मज भेटो कोणी, किंवा आवडेच्या हरी अंतरापासून ऐसे यांचे मनी, अर्ध माझे विडोबार कुमार.